सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड पळसे गावात पंपिंग रोड राजवाडा परिसरातील नाल्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे। आज दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पळसे गावचे रहिवासी माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास किसन चौधरी हे गेल्या 8 ते 9 दिवसांपासून घरातून बेपत्ता झाले होते। ते बेपत्ता असल्याची तक्रार नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल केली होती, परंतु राजवाडा पळसे गाव येथील नाल्यात त्यांचा मृतदेह स्थानिक महिलांना आढळून आला। गावात ही वार्ता पसरता स्थानिक ग्रामस्थांनी नाल्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली। त्यांची चप्पल, शर्ट व मृतदेह त्यांच्या मुलाने ओळखले व गावातील प्रमुख प्रतिष्ठित नागरिकांनीही ओळखल्याने हा मृतदेह कैलास चौधरी यांचा असल्याची खात्री पटली आहे। सदर घटनेची माहिती नाशिक रोड पोलिसांना देण्यात आली आहे। सदर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी माजी सरपंच नाना चौधरी, नाशिक तालुका शेतकरी संघाचे शरद गायखे, शिवसेनेचे सुनील गायधणी, ज्येष्ठ पत्रकार नंदू नरवाडे, माजी सरपंच अजित गायधणी, नवनाथ गायधणी, विशाल धोंगडे, दुर्गादास चारसकर, जुबेर शेख, काशीनाथ धोंगडे, अमोल आगळे, बापू आगळे, पांडुरंग ढेरिंगे यांनी पाण्यातून बाहेर काढून नागरिकांनी सहकार्य करत होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्त्वाची सूचना। 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल 85% शास्तीमध्ये सवलत। तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील। आजच कर भरा, शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा। नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित।